एवढ्या भावावर जीव आहे. झोप मोडून अन्नाची. लय काळजी आहे ना भावाची. बहिणी अगं पाठीला पाठ लावून जन्म घेतलाय आम्ही. अण्णा माझ्यावर किती चिडला, किती रागावला ना, तरी मनात मायेचा ओलावा आहे त्याच्या. मगाशी मला म्हटला, नरडीचा घोट घे माझ्या, म्हणजे आम्ही सुटलो तूही सुटला. त्याच्यात पण काळजी आहे, माहिती आहे मला. आहे ना कबूल. मग आता ऐका, तुम्ही यासनी झोप लागावी म्हणून पाय दाबताय ना व, पण तुमच्यामुळे त्यांची झोप गायब झाली. माझ्यामुळं? वाय अव तात्यासाहेब, काय करताय तुम्ही? हा, कशापायी हा समजा हट्ट का धरलाय ते खालच्या जातीच्या शाळेला तुम्ही, आणि त्यासनी कशापायी शिकवताय? वहिनी, माझं माझ्या कुटुंबावर, माझ्या अण्णावर जीवापाड प्रेम आहे. पण त्या प्रेमापोटी गोरगरिबांवर होणारा अन्याय नाही सहन करू शकत मी. मला काय बी समजत नाही तात्यासाहेब. अहो, कशासाठी ही एवढी यातया? सुखाचा घास सोडून दुखाच्या मागं कशापायी पडताय तुम्ही? आणि ती लोक काय कोण? आपल्या नात्याचे हाय की गोत्याचे? वहिनी मला सांग, प्रत्येक गोष्ट काय फक्त नात्या गोत्यातल्या माणसांसाठीच करायची असते का? अगं, त्या गोरगरिबांबरोबर त्यांच्या दुःखात उभा राहणारा कोण नाही, म्हणून मी उभा आहे. आणि मी ती माझी जबाबदारी समजतो, माणूस म्हणून.